कोरोना महामारीनंतर देशभरात सगळीकडेच कुठल्याही एखाद्या आजाराची जर शिरकाव झाला तर त्याची काळजी घेण्याचे आदेश दिले जातात आणि सगळीकडे त्याची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुद्धा होताना दिसते। कोणताही आजार हा मोठ्या प्रमाणात पसरू नये याच्यासाठी काळजीचे निर्देश दिले जातात। त्याच प्रकारे आता पुणे जिल्ह्यात एका आजाराचा शिरकाव झालाय आणि त्याची सगळीकडे चर्चा आहे। आता त्याची लक्षणे काय आहेत आणि त्याच्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। पुणे जिल्ह्यात दुर्मिळ गिलियन-बॅरो सिंड्रोम या आजाराचे तब्बल 24 संशयित रुग्ण आढळून आलेत। या रुग्णांपैकी 5 रुग्ण हे पुणे शहरातील तर इतर रुग्ण हे पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील इतर भागातील असल्याची माहिती समोर आली आहे। सध्या सर्व संशयित रुग्णांवर पुण्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या आजाराचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे। शहरात पसरलेल्या या दुर्मिळ आजाराच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिका व स्वयंसेवी संस्था यांच्या सहभागाने शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे। गिलियन-बॅरो सिंड्रोम हा एक दुर्मिळ आजार आहे। या आजाराची प्राथमिक लक्षण म्हणजे अशक्तपणा आणि हातापायांना मुंग्या येणे, बोलण्यास किंवा अन्न गिळण्यास त्रास होणे, तसेच धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही आहेत। गिलियन-बॅरो सिंड्रोम म्हणजेच GBS सिंड्रोम हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा एक प्रकार आहे। यामुळे स्नायू कमकुवत होतात, स्नायूंची संवेदना कमी होतात। याची सुरुवात सामान्य लक्षणांनी होते, जसे की हातांना मुंग्या येणे आणि अशक्तपणा जाणवणे। बहुतांश लोक या आजारातून बरे होतात, परंतु बरे होण्याचा कालावधी रुग्णांच्या प्रतिकार क्षमतेवर अवलंबून असतो। गिलियन-बॅरो सिंड्रोम दरवर्षी 1 लाख लोकांमध्ये तो एका व्यक्तीला होतो। याचं निदान गुंतागुंतीचं असतं। चेतासंस्थेच्या चाचण्या आणि स्पायनल फ्लुइड चाचण्या या आजाराच्या निदानासाठी आवश्यक असतात। IVIG अथवा प्लाझ्मा एक्सचेंज सारख्या उपचारांमुळे रुग्णाला लवकरात लवकर मदत मिळू शकते। या आजाराचे बहुतेक रुग्ण हे बरे सुद्धा होतात, तरी सुद्धा 20% रुग्णांना 6 महिन्यांनंतर सुद्धा हालचालींमध्ये अडचणी निर्माण होतात। गिलियन-बॅरो सिंड्रोमची कारणे पूर्णपणे समजून घेणे वैद्यकीय शास्त्रासाठी अजूनही एक आव्हानच आहे। गिलियन-बॅरो सिंड्रोमला ऑटो इम्युन डिसऑर्डर असं सुद्धा म्हटलं जातं। हा सिंड्रोम 2/3 रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया किंवा लसीकरणानंतर 7 दिवस ते 5 आठवड्यानंतर दिसून आलाय, पण काही लोकांमध्ये हे संक्रमण ट्रिगर सारखं सुद्धा काम करतं। तर सध्या पुणे जिल्ह्यात या आजाराचा शिरकाव झाल्यामुळे आणि 24 संशयित रुग्ण सापडल्यामुळे आता याची सगळीकडे चर्चा आहे आणि हा आजार जास्त प्रमाणात पसरू नये यासाठी पुणे महानगरपालिकेकडून आदेश सुद्धा देण्यात आलेत आणि काही गोष्टींची काळजी घेण्याचे सुद्धा सांगण्यात आलंय। तर पुणे जिल्ह्याप्रमाणे आपल्या विभागात हा आजार पसरू नये किंवा याचा शिरकाव होऊ नये यासाठी तुम्ही नक्की काळजी घ्या आणि अशाच नवनवीन आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।